तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटद्वारे आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. आशाताईंना श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्यांनी काय लिहिलेलं आहे आपण पाहूयात. चंदेरी दुनियाच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला. आशाताईंचा स्वर कानावरती पडला नाही, असा दिवस उजाडला नाही. आशाताई आपल्यात नाहीत ही जाणीव पचवणं अवघड आहे. आशाताईंच्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभावी ही ईश्वरचरणी प्रार्थना, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं. यासोबतच त्यांनी आशाताईंचा एक खास आठवणीचा व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेला आहे, ज्यामध्ये वाढदिवसानिमित्त आशाताईंनी त्यांना संगीतमय शुभेच्छा दिल्या होत्या. हजारों साल साल के दिन हो 50,000 तुम जियो. हजारों साल साल के दिन हो 50,000. उद्यासाठी मी तुमच्यासाठी गाते शिंदे साहेब. तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्ही मला फार आवडता. अचानक वर आलात तुम्ही. आम्हाला माहित नाही तुम्ही काम करत होता म्हणून. अचानक वर आलात आणि जशी बाळासाहेबांनी शिवसेना घडवली एकट्याने, तशी तुम्ही परत शिवसेना घडवलीत. त्यामुळं मला तुमचा अभिमान वाटतो. कारण त्यावेळेला सगळंच काही निवडलं होतं म्हणजे हे झालं होतं. त्यावेळेला तुम्ही आलात आणि ज्या हिमतीनं तुम्ही आलात आणि ज्या लोकांच्या बोलण्याला तुम्ही तोंड दिलं, सगळे तुमच्यावर धावून आले होते, त्यावेळेला तुम्ही तोंड दिलं आणि त्यातनं तुम्ही सक्सेसफुल झालात आणि आणखीन सक्सेसफुल व्हाल ही माझा आशीर्वाद आहे तुम्हाला. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे. तुम्ही ऐकत असाल माझं भाषण, नसत ऐकाल तरी पण मी तुम्हाला आशीर्वाद देते की शतायुष्य व्हा आणि असंच कार्य करत राहा. चांगलं कार्य केल्यानं कोणीही कधीही संपत नाही.